नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शाहरुख खान आणि काजोलचा एक सिनेमा आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. त्या चित्रपटामध्ये काजोलला शाहरुख सोबत जायचं असतं, अमरीश पुरीच्या कचाट्यातून सुटायचं असतं आणि त्याच्यासाठी तिच्यावर असलेला दबाव हा कोणत्याही प्रकारे झुगारून द्यायचा असतो. अखेरीस अमरीश पुरी काजोलचा हात सोडतात आणि म्हणतात, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी. तुम्हाला थोडंसं गोंधळायला होऊ शकतं की राजकीय चर्चेमध्ये अचानक DDLJ, शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी कुठनं आले. हे सगळं सांगायचं कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणात याच्याच जवळपास जाणारी घटना घडलेली आहे. राष्ट्रवादीचा राशप नावाचा घटक सर्वोच्च न्यायालयात गेला आणि तिथं राष्ट्रवादीच्या विद्यमान अजित पवार गटाच्याकडून कोणत्याही प्रकारे शरद पवारांचं नाव आणि शरद पवारांचा चेहरा वापरला जाऊ नये अशा प्रकारचा न्याय घेऊन आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिल्याच्या नंतर मला एकदम चटकन अमरीश पुरी यांच्या जागी सर्वोच्च न्यायालय निकाल देताना दिसतंय आणि ते जणू काही अजित पवारांना सांगतंय, शरद पवारांच्या सावलीपासून दूर व्हा, हीच ती वेळ, हीच ती संधी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी न्यायालयात जावं, स्वतःचं नाव आणि स्वतःचा चेहरा पुतण्याला वापरून न देण्याच्यासाठी न्यायालयाकडून निर्णय घेऊन यावेत, याच्यापेक्षा खरं तर दुर्दैवी बाब नाही. प्रत्यक्षात अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात पहिल्यांदा घडते असं नाही. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी असाच निर्णय, असाच आदेश त्यांच्या पुतण्याला दिला होता आणि राज ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरण्यापासून प्रतिबंधित केलं होतं. पण बाळासाहेब इतके परिपक्व होते की ते अशा प्रकारचं कुठलंही काम करण्यासाठी किंवा आपला आदेश अंमलात आणण्याच्यासाठी न्यायालयात गेले नाहीत. इथं मात्र तसं घडलेलं आहे. माझ्या लेखी ही घटना आत्ताच्या घडीला अजित पवारांच्यासाठी इष्टापत्ती आहे. शरद पवारांचं नाव वापरून महाराष्ट्रामध्ये मतं मिळतात अशा प्रकारचा दृढ विश्वास हा आत्ता फक्त शरद पवार गटालाच आहे. अजित पवारांच्यासाठी शरद पवारांच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडण्याची ही एक अत्यंत चांगली वेळ आणि संधी आहे, हे इथं नाकारता येणार नाही. ज्या शरद पवारांना आत्तापर्यंत 10च्या पलीकडे किंबहुना 10 सुद्धा खासदार मिळवता आले नाहीत आणि ज्यांना कधी 100 पर्यंत आमदारकीचा आकडा गाठता आला नाही, त्यांना आपल्या पुतण्याला नाव आणि चेहरा वापरण्यापासून परावृत्त करावंसं वाटतं. याचा अर्थ नाव आणि चेहऱ्यावर अतोनात प्रेम असलं पाहिजे, किंबहुना आपलं नाव आणि फोटो वापरून मतं मिळतात असा ग्रह असला पाहिजे. अखेरीस जे झालंय त्याचा फायदा अजित पवारांना घेता येईल आणि अजित पवारांनी आता टाकलेल्या पावलानुसार त्यांना महाराष्ट्रात स्वतःचं नाणं खणखणीत वाजतंय की नाही ते एकदा तपासूनही घेता येईल. काका पुतण्याचा संघर्ष तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राला नवा नाही. काका मला वाचवा इथपासून सुरू झालेला हा महाराष्ट्रातला संघर्ष काका आता मला सोडा इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नात्यातला हा अत्यंत कटू वळणातला भाग आहे आणि हे कटू वळण महाराष्ट्राच्या राजकारणावर एका वेगळ्या अर्थानं परिणाम करणार आहे. अजित पवारांनी त्याद्वारे स्वतःचा शिक्का महाराष्ट्रातल्या राजकारणात ठामपणे उमटवायचा असेल तर आता अविश्रांत परिश्रम करण्याची गरज आहे. आजच्या लक्षवेधी चर्चेमध्ये या निमित्तानं दोन्ही बाजू आणि त्यांच्या असलेल्या भूमिका समजून घेण्यासाठी आपण चर्चेचं शीर्षकच देतोय की नाव सुद्धा घेऊ नका. या चर्चेत आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला पटकन पुरेसा वेळासह अपेक्षित ती भूमिका मांडण्याच्यासाठी परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये राष्ट्रवादीच्याकडून रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत आणि आपल्यासोबत राष्ट्रपच्या प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं हेमाताई पिंपळे आहेत. हेमाताई पिंपळे ॲडव्होकेट सुद्धा आहेत, त्यामुळे मला आधीचा मुद्दा पहिल्यांदा त्यांच्यापर्यंत न्यायचा आहे. हेमाताई, काय गरज पडली की आपण सर्वोच्च न्यायालयात गेलात? काय गरज पडली की तुम्हाला पुतण्याला सांगावंसं वाटलं आणि ते सुद्धा न्यायालयाकडून सांगावंसं वाटलं की नाव आणि चेहरा वापरायचा नाही? काय सर, आपण लक्षवेधी ठेवतानाच कुठेतरी आमच्या पक्षाला रॉंग बॉक्स मध्ये टाकताय आणि मला वाटतं हे उचित नाही. इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेंना जसं धनुष्यबाण दिलं
तसंच अजितदादा गटांनाही घड्याळ दिलं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु मी नेहमी सांगते की एकनाथ शिंदे साहेबांची केस वेगळी होती. बाळासाहेब ठाकरे ज्यांनी पक्षाला चिन्ह दिलं, पक्षाची निर्मिती केली, ते हयात नाही. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हयात असताना त्यांचं चिन्ह ज्यांनी ते गुडविलवर, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे डिरेक्शन ह्या सुप्रीम कोर्टाने कमेंट केलेल्या आहेत ह्या, की त्यांचं गुडविल आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये घड्याळ हे चिन्ह ग्रासरूट लेवल पर्यंत पेनिट्रेट केलंय, असं मी नाही, सुप्रीम कोर्टाने कमेंट दिलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आपण जे म्हणता की इलेक्शन कमिशनने घड्याळ चिन्ह त्यांना दिलं म्हणजे आम्ही तिथं थांबायचं आणि हार पत्करायचे, असं कुठं होतं का? मला सांगा सर, समजा माझ्या मालकीचं घर आहे, माझं टायटल मला क्लिअर तर करून घ्यावं लागेल, कायद्याच्या भाषेत टायटल तर क्लिअर करून घ्यावं लागेल. म्हणून आम्ही टायटल क्लिअर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेलो होतो. आणि सुप्रीम कोर्टाने जे अंडरटेकिंग अजितदादा गटांना द्यायला लावलेले, मला तर असं वाटतं की जो आपल्याकडे अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आला, ज्यामध्ये 52वी घटना दुरुस्ती झाली आणि 10th शेड्यूल, त्याचं खरं काय म्हणायचं त्याला जिस्ट जे आहे त्या कायद्याचं किंवा त्या याचं, ते आता खरं इंटरप्रिट व्हायलंय सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते इंटरप्रिट व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे. आणि आता तुम्ही प्रस्तावना करताना जे बोललात की दादांना चांगली संधी आहे, हो, स्वतःचं ओन चिन्ह घेऊन जर दादांनी काम केलं, मेहनत घेतली, तर मला वाटतं महाराष्ट्र सगळ्यांना डोक्यावर घेतो. आदरणीय पवार हेमाताई याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून नाव आणि चेहरा या संदर्भातला निकाल आहे. तुमच्याकडे याचा निश्चित तपशील आहे की चिन्ह पण वापरायचं नाही, अशा प्रकारचं कुठलं काही मत व्यक्त झालेलं आहे? कमेंट केली आहे, कमेंट सुप्रीम कोर्टाने अशी केली आहे की घड्याळ हे चिन्ह वापरण्यापेक्षा तुम्ही तुमचं ओन चिन्ह का क्रिएट करत नाही? जसं आदरणीय पवार साहेबांना तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह दिलं, तसं तुम्ही स्वतःचं चिन्ह का लावत नाहीत? अशा प्रकारची कमेंट केलेली. आता एका वकिलाला मी काही सांगायला नको की न्यायालय कमेंट करत असताना न्यायालय नेहमी अशा प्रकारच्या कमेंट्स आदेशात लिहित नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि तुम्ही जितक्या कायद्याच्या जाणकार आहात त्याचप्रमाणे रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्या सुद्धा प्रॅक्टिसिंग वकील आहेत, त्या सुद्धा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांनाही कायद्याचं ज्ञान आहे. आणि मला त्या निमित्तानं रुपालीताई, न्यायालयीन कोणत्याही मुद्द्यापर्यंत जाण्याच्या आधी आपल्यापर्यंत हा मुद्दा घेऊन यायचा आहे की शरद पवारांचा चेहरा आणि नाव वापरल्यानं अजित पवारांना फायदा होईल का आत्ताच्या घडीला नुकसान आहे? रुपालीताई, माईक सुरू करा कृपया आपला. प्रत्येकानं कृपया बोलण्यापूर्वी आपला माईक सुरू करावा. आधी लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा आणि शरदचंद्र पवार साहेब गट पडले, तेव्हा राष्ट्रवादीचे जे माजी अध्यक्ष होते शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांचं नाव आणि फोटो हा अजितदादांनी वापरू नये म्हणून मोठे साहेब आणि त्यांचे सहकारी हे सुप्रीम कोर्टात गेले. त्याच्या पुढे इम्प्रूव्हमेंट झाली की निवडणूक केंद्रीय आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे माननीय अजितदादांना दिलेलं आहे. आता कोर्टाने जे काही कमेंट केलेत की बाबा शरदचंद्र पवार साहेबांचं नाव वापरू नये, फोटो वापरू नये, तर आता तो आम्ही वापरतच नाही आहोत. तो बंद करून मला वाटतं 2 ते 3 महिने झाले. ज्यावेळी ते स्टार्टिंगला चालू होतं तेव्हा त्यांनी ती याचिका दाखल केली होती. बिलकुल बिलकुल. खरं तर रुपालीताई तुम्हीच न्यायालयात हे सांगायला हवं होतं की शरद पवारांचं नाव आणि त्यांचा फोटो वापरणं बंद करून 2 महिने झालेत, न्यायालयाला निकाल देण्याचीच गरज नाहीये याच्यामध्ये. पण मला एक वेगळा मुद्दा तुमच्या समोर ठेवायचा होता आणि त्याच्यातून उत्तरही अपेक्षित होतं की आधी तुम्ही फोटो वापरत होता तेव्हा तुमच्या भावना काय होत्या, आता तुम्ही शरद पवारांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरता तेव्हा भावना काय आहेत? आधी आम्ही जे काही माननीय अजितदादा महायुतीत गेले ते विजनसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, जे आमदार ज्यांनी सजेस्ट केलं की आपल्याला सत्तेत जाणं, मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जायचंय, त्यांच्यासाठी युतीत गेल्यानंतर माननीय शरद पवार साहेबांना माननीय अजितदादांकडनं कोणतंही वाईट वक्तव्य नव्हतं. परंतु शरद पवार साहेबांची जी आजूबाजूची लोक आहेत की ज्यांना ही फूट पडावी वाटत होती, हे काका पुतण्यामध्ये दरार येणं गरजेचं होतं,
त्यांनी तातडीने, त्यांना एक असा कॉन्फिडन्स होता की फक्त शरद पवार साहेबांच्या फोटोवर आम्हाला मतं मिळतात, त्याच्यामुळे अजितदादांनी केलेल्या कामावर कुठलं मत मिळत नाही, असा जो त्यांचा आभास होता, जो आत्मविश्वास होता, तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. आणि मला तुम्हाला एक सांगायचंय की याची कुठलीही ऑर्डर सुप्रीम कोर्टाची आली आहे का, तर मला तरी सध्या ऑर्डर कोणती आलेली दिसली नाही. याच्यामध्ये शरदचंद्रजी पवारच्या वकिलांनी आर्ग्यू केलेला आहे. आर्ग्यू केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आमचं नाव वापरू नये, आमचा फोटो वापरू नये आणि आमचं चिन्ह वापरू नये. आता याच्यामध्ये नाव आणि जर फोटो असेल तर तो आम्ही वापरत नाही. चिन्ह हे आमच्या हक्काचं आहे, निवडणूक केंद्रीय आयोगाने आम्हाला ते दिलेले. जर ते आम्ही वापरू नये म्हणून त्यांचं म्हणणं असेल तर त्यांना परत सुप्रीम मध्ये एक याचिका दाखल. अगदी तो वेगळा मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला तरी चिन्हाबाबत कुठल्याही प्रकारे कोणताही निकाल निर्देश आलेला नाही. न्यायालयाने एक पासिंग रिमार्क दिलेला आहे, कमेंट केलेली आहे, म्हणजे ते त्यांचं वक्तव्य आहे. वक्तव्य हा आदेश होत नाही. कायदेशीर भाषेत या सगळ्या गोष्टी जनतेला सुद्धा आपल्याला सांगाव्या लागतात, अन्यथा लोक भ्रमित करत राहतात की न्यायालय म्हणालं, न्यायालय म्हणालं. आता इथला जो एक मुद्दा आहे जो चर्चेमध्ये रुपालीताईंनी मांडला, त्याच्यासाठी हेमाताई आपल्याला उत्तर देणं भाग आहे. काही माणसं पवारांच्या आसपास आहेत ज्यांना असं वाटतं की शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वाद असावेत. कोण आहेत ही माणसं? हेमाताई आपल्याकडे उत्तर आहे का? पुन्हा एकदा आपल्याला हवं असेल तर आपण DDLJ या सिनेमाचा संदर्भ घेऊ शकतो. तिथे अमरीश पुरीच्या बाजूला काही माणसं असतात ज्यांना काजोल शाहरुख बरोबर जावी असं वाटत नसतं. नाही, काय आपण प्रस्तावनेत सांगितलं की सिमरन तू जिले आपली जिंदगी, असं म्हणजे दादांनाही पवार साहेबांनी इनडायरेक्टली सांगितलंय तू जिले आपली जिंदगी. तसंच सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. काय आता आपलं जे कॉन्व्हर्सेशन चालू आहे ते 2 versus 1, म्हणजे मी एकटी पडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं मला थोडासा वेळ जास्तीचा हवाय. बिलकुल हेमाताई, अजिबात असं समजू नका की तुम्ही इथे एकट्या पडलेल्या आहात. तुम्हाला पूर्ण वेळ मिळेल, तुम्हाला पूर्ण संधी मिळेल आणि तुमचंच इतके दिवस सगळेजण ऐकत होते, आता पण आम्ही तुमचं ऐकायला तयार आहोत. काय रुपालीताईंनी जे आता सांगितलं की ह्या कमेंट होत्या, ही ऑर्डर नव्हती. रुपालीताई पुण्यामध्ये राहतात, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतात. मी आपली ग्रामीण भागातली एक साधी कार्यकर्ती आहे. आमच्याकडे एक म्हण आहे बघा की शहाण्याला शब्दाचा मारा पुरेसा आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने ह्या ज्या कमेंट केल्या, जे रिमार्क्स केले, ते पुरेसे समजायला रुपालीताईच्या पक्षाला हरकत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचं एक वेळ चिन्ह फ्रीज पण केलं होतं आणि कायद्यामध्ये फ्रीज चिन्ह करण्याची पण तरतूद आहे. परंतु आपल्याकडे ज्या ऑटोनॉमस संस्था आहे, ज्युडिशियरी जी आहे, ज्या पद्धतीनं हे सगळं 2014 पासून चालू आहे, त्यामुळे मला तर असं विचारायला पण थर्ड पर्सन म्हणून मी असं सांगेल की घड्याळ हे चिन्ह फ्रीज करणं किंवा त्याला बॅन करणं हे सगळ्यात चांगलं सोल्युशन होतं. आणि त्याच अँगलनी, त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुप्रीम कोर्टाने हे रिमार्क्स दिले, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि दुसरं सांगायचं असं म्हणजे आपण जे म्हणता की आजूबाजूला लोक अशी आहेत की ज्यांना दादा आणि साहेब एकत्र येऊन, मला वाटत नाही की पवार साहेब एवढे कच्च्या कानाचे आहेत. पवार साहेबांना मी अतिशय जवळून ओळखते. पवार साहेब ज्यावेळी आमची 1 to 1 मीटिंग असते त्यावेळी अतिशय कमी बोलतात ते, आणि शेजारचे पाजारचे काय बोलतात ते ऐकून स्वतःच मत देऊन कन्क्लुजनला ते स्वतःच्या मताला कन्क्लूड करतात. ते असं नाही की यांनी मला दिलंय त्यांनी मला दिलंय, म्हणजे कोणाचं तरी ऐकून किंवा हेरसे इतका कच्चा नेता नाही हो हा. मला वाटतं की ज्यांनी देशाच्या जडणघडणीत आपलं योगदान दिलंय, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी अग्रभागी आपलं योगदान दिलंय, तो माणूस एवढ्या कच्च्या कानाचा असेल असं आपल्याला का वाटतं? याच्याबद्दल तुमचं असं परसेप्शन का आहे? याच्याबद्दलच मला नाही, याच्यात रुपालीताई बोलतीलच, पण एकदा जे दिसून येतं आहे ते आपण पहा की अजित पवारांच्या विरोधात सर्वाधिक बोलणारी व्यक्ती आत्ता जितेंद्र आव्हाड आहे. या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेच्या निमित्तानं न्यायालयातून बाहेर पडल्या आनंदोत्सवाच्या जणू काही भूमिकेमध्ये येऊन तेच बोलत असतात. आणि सातत्यानं पवार कुटुंबामध्ये वाद राहावा याच्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचं बोट सातत्यानं अजित पवार गटाकडून हे जितेंद्र आव्हाडांकडे दाखवलं जातं. तुम्ही म्हणता पवार कच्च्या कानाचे नाहीत, मग आत्ताच्या घडीला मुलगी आणि पुतण्या यांच्यात सर्वात सक्षम आणि कर्तृत्ववान कोण आहे हे त्यांना दिसलं आहे का? नाही, काय मुलगी का कर्तृत्ववान नसावी? सर, माझा मूळ मुद्दाच हा आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांना सुप्रियाताई ही मुलगी आहे म्हणून एवढ्या स्ट्रगलिंग फेज मधून त्यांना जावं लागतंय.
तुम्ही इमॅजिन करा की पवार साहेबांना मुलगा असता तर एवढं स्ट्रगलिंग फेस झालं असतं का? हा विचार करायला पाहिजे. म्हणजे लिंगावर आधारितच आपला समाज अजूनही अडकलेला आहे आणि लिंगावर आधारितच पॉलिटिक्स गेम का होतात हे मला अजूनही म्हणजे हे सगळं अनाकलनीय, मला कळत नाही. आता आपण एक मुद्दा म्हणला की जितेंद्र आव्हाड साहेबांना असं व्हावं वाटत नाही. काय आहे, जितेंद्र आव्हाड साहेबांचं जर आपण बाईट ऐकलं असेल तर जितेंद्र आव्हाड स्वतः म्हणले होते की मला न्यायालयीन कामकाज पाहायचं काम मला देश म्हणजे जे आमचे पक्षाचे नेते आहेत आता शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनीच खुद्द जितेंद्र आव्हाड साहेबांना दिल्लीची कामं पाहायला दिले. इलेक्शन कमिशनच्या आम्ही तारखेला गेले होते त्यावेळी ते तिथे येऊन बसले होते आणि ते नोट्स वाचत होते, सायटेशन्स वाचत होते, ते म्हणजे सगळं वाचून पाहून चर्चा करत होते. म्हणजे याचा अर्थ असा की कामाची विभागणी असते आणि फक्त असं मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांना न्यायालयीन कामकाज पाहण्याची विभागणी दिलेली आहे. बाकी ठीक आहे, आपण तुमच्या या संदर्भाला नेऊ पुढे. रुपाली पाटील, आपण जाता जाता एक पासिंग रिमार्क पद्धतीने म्हणून गेलात की लोक फूट पाडायचा प्रयत्न करतायत. अजित पवारांना शरद पवारांचा वारसा मिळू नये, नाव चेहरा वापरायची परवानगी मिळू नये याच्यासाठी काही त्रयस्थ तिसरी माणसं काम करतात. मी त्याच्यामध्ये एक इनपुट जोडलं आणि कोण असू शकतं याची नावं घेतली. हेमाताईंनी तो दावा फेटाळलेला आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे, कोण माणसं आहेत जी अजित पवारांकडे शरद पवारांचा वारसा जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतायत? हेमाताईंनी दावा फेटाळायला हेमाताई पक्षाच्या भूमिकेतले बोलतायत. मगाशी त्या म्हणल्या की रुपालीताई मी पुणे सारख्या शहरात राहतात, त्या ग्रामीण भागात राहतात. कायदा ग्रामीण आणि शहरी नसतो. कायदा, संविधान, घटना त्याच असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात, मी वकील आहे, तुम्ही वकील आहे, तुम्ही जे आर्ग्युमेंट करता त्याला बेस असला पाहिजे. ताई आता मी जरा बोलते, तुमचं मी ऐकून घेतलं ताई. आपण वकिली भाषेत बोललो, थोडस सविस्तर बोलू. सगळ्यात मुद्दा, जितेंद्र आव्हाड एक्सप्लेनेशन देतात, सायटेशन देतात, ते काही वकील नाहीयेत. त्यांनी वकील माननीय शरद पवार साहेबांचं बघावं नाही बघायचं हा आमचा मुद्दा नाहीये. अजित दादा किंवा सुप्रियाताई सुळे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहत असताना आता तुम्ही सोयीनी सुप्रियाताई महिला आहेत म्हणून किंवा शरद पवार साहेबांना मुलगीच आहे आणि हा कळीचा मुद्दा आहे हे म्हणणं म्हणजे शोकांतिक आहे. हेच अजित दादा आपल्या काकाच्या पदस्पर्शनाने राजकारणाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध दाखवलं ना. त्यांच्या बहिणीला खासदार करण्यासाठी जी लोक विरोधातली बोलत होती तेव्हा सुरक्षा कवच म्हणून आणि निवडून आणण्यासाठी माननीय अजितदादा उभे होते. हे तुम्ही सोयीस्करपणे हेमाताई विसरलात. तुम्ही म्हणजे जे काही गोष्टी आपण बोलायच्या तुमची आणि माझी जबाबदारी पक्षाबरोबर लिगली बोलणं आणि याच्यावर बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बिलकुल. पण मला रुपालीताई त्याच्यात एक खुलासा आपल्याकडून निश्चित लागेल. तो असा आहे की पवारांच्या वारशाचा मुद्दा इथे, पवारांचा चेहरा आणि त्यांचं नाव हे अजित पवारांनी वापरू नये याच्यासाठी न्यायालयात जावं लागतं. याचा अर्थ पुतण्याला सहज सांगितलं तर पुतण्या ऐकणार नाही असाही होतो. बाळासाहेबांनी राज ठाकरेंना सांगितलं नाव आणि फोटो वापरायचा नाही, बाळासाहेबांच्या एका शब्दात राज ठाकरे ऐकायला तयार झाले. अजित पवार आपलं ऐकणार नाहीत ही भीती शरद पवारांना होती म्हणून प्रकरण न्यायालयात गेलं. मला तर हा न्यायालयातला प्रकार संपूर्ण बालिश वाटतोय. रुपालीताई, तर न्यायालयात नेणारी साहेबाच्या आजूबाजूची ज्यांनी दावा फेटाळला ती लोक आहेत. ज्या दिवशी शरद पवार साहेब म्हणले माझा फोटो वापरायचा नाही त्या दिवसापासून माननीय शरद पवार साहेबांचा फोटो वापरणं बंद केलं होतं. परंतु या आजूबाजूच्या लोकांना दाखवायचं होतं अजित दादा आम्ही कोर्टात गेलोय, आम्ही कोर्टातनं ऑर्डर आणली की आम्ही केवळ त्यांनी जो आज सांगितलं की नाही माझं नाव वापरायचं आम्ही फोटो टाकणं बंद केलं होतं. आता राहिला प्रश्न खालचे जे कार्यकर्ते आहेत जे साहेबांवरही प्रेम करतात, जे दादांवरही प्रेम करत होते त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्हाला साहेबांचा फोटो वापरता येणार नाही. खरं त्यांनी जायची गरज नव्हती पण त्यांना दाखवायचं होतं की आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय, आम्ही तत्वाची लढाई लढतोय. किंवा आजकाल सवय झाली आहे की कुठलंही प्रकरण कोर्टामध्ये न्यायचं आणि तिथनं ह्या अशा ऑर्डर आणून की अजून फूट कशी पडेल, मन कशी दुखावतील ही सिच्युएशन आहे आणि ती या लोकांनी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर कुठल्याही घरात कधीही फूट पडू नये कारण घरातली फूट ही अत्यंत वेदनादायी असते. राजकीय दृष्ट्या पक्षामध्ये फुटी पडत राहतात, पक्ष वेगळे होत राहतात, लोक येत जातात, लोक जात राहतात.
पण जे पक्ष घरातून चालतात त्याच्यामुळे घरात जेव्हा वाद येतात त्यावेळेला मनं दुभंगतात. हेमाताई, हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतः सुद्धा जवळून हे आत्ता पाहत आहात, अनुभवत आहात. असं असताना जर अजित पवारांनी 2 महिन्याआधीच शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणं बंद केलेलं आहे तर न्यायालयातली याचिका मागे घेता आली असती. नाही काय आहे न्यायालयातली याचिका, त्याच्यावर मला वाटतं अंडरटेकिंग द्यायला दादा गटाला सांगितले. मला वाटतं उद्या नाही, शनिवारी 4-5 वाजेपर्यंत त्यांना अंडरटेकिंग द्यायला सांगितलंय. मी नाव आणि फोटो वापरणार नाही. आता याच्यात कळीचा मुद्दा असा आहे की चिन्हावर सर आपण सोयीस्कररित्या हे बाजूला नाही करायला पाहिजे की चिन्हावर पण सुप्रीम कोर्टाने रिमार्क दिलेले आहेत की चिन्ह तुम्ही वेगळं का नाही घेताय, आपण फोटो आणि नावात अडकून पडायला लागलाय. त्याच्यावर नाही हेमाताई, याच्यातला मुद्दा अगदी हा तुमचा जो मुद्दा आहे ना, हा निश्चित चर्चेला निश्चित आणू शकतो. रुपालीताईंनी थोड्या वेळापूर्वी त्यापूर्वी एक तुम्हाला सल्ला दिलेला आहे, तो तुम्ही पाहिलात ऐकलात की नाही मला लक्षात येत नाही. मी एकदा परत आपल्याला तो याची आठवण करून देतो. त्यांचं काय म्हणणं आहे रुपालीताईंचं की तुम्हाला जर समजा चिन्हाबद्दल आक्षेप असेल स्वतंत्र याचिका करा. नाही काय त्यावेळी फोटो आणि नाव वापरत होते, म्हणून पवार साहेबांनी मला वाटतं सांगितलंही होतं की माझं फोटो आणि नाव वापरलं तर मी कोर्टामध्ये जाईल. त्या अनुषंगाने झालेली ती पिटिशन आहे ना. ते मुद्दा काय आहे तर जी हेमाताई, आपण याच चिन्हाच्याच मुद्द्यावर असताना मला पटकन रुपालीताईंकडे पुढचा मुद्दा घेऊन जायचा आहे. रुपालीताई, आपण पाहिलं 2 महिन्यापूर्वी तुम्ही चिन्ह वापरणं माफ करा, तुम्ही नाव आणि फोटो वापरणं बंद केलं. आत्ताच्या घडीला तुम्हाला केंद्रीय आयोगाच्या कडून चिन्ह मिळालेलं आहे. घड्याळ हे आता अधिकृतरित्या अजित पवारांच्या ताब्यात आहे. अशा वेळेला भविष्यामध्ये पवारांचा फोटो न वापरणं, यशवंतरावांचा फोटो वापरणं, यातून तुम्ही काय संकेत देता? यशवंतरावांचा वारसा कोणाकडे गेला तर शरद पवारांकडे गेला. यशवंतरावांना मूल नव्हतं म्हणून तो गेला. जर यशवंतरावांना मुलगा असता तर कदाचित परिस्थिती महाराष्ट्राची वेगळी झाली असती. आत्ताच्या घडीला शरद पवारांचा वारसा नक्की कोणाकडे आहे? एक लक्षात घ्या, आम्ही यशवंतराव चव्हाण यांचा वारसा घेऊनच चाललेलो होतो. त्यावेळी त्यांना मुलगा होता नव्हता ही त्यावेळीची सिच्युएशन होती. त्यांना मूल होतं नव्हतं म्हणून त्यांचा वारसा वगैरे घेतला, ह्याला कोणतेही लॉजिक नाहीये. मुळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब हे नाव आणि त्यांचा फोटो हे ज्यावेळी माननीय मोठ्या साहेबांनी सांगितलं त्याच वेळी बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं अंडरटेकिंग शनिवारपर्यंत नाही, आमच्या वकिलांची जी काही तारीख असेल त्यावेळी त्याचं ते अंडरटेकिंग मध्ये ते देणारच आहेत. आता राहिला विषय याच्या पुढे काय, याच्या पुढे हा जो महाराष्ट्र पुरोगामी आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या पुढे कशा पद्धतीने काम करते ती महाराष्ट्र स्वीकारतं का नाही स्वीकारतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. बिलकुल या निमित्तानं आता महायुतीत अजित पवारांना जेवढ्या जागा मिळत आहेत त्या जागांवर काय निकाल लागतायत हे सगळं तपासायला लागेल. तशा पद्धतीचे निकाल आल्यानंतर त्याचं स्वतंत्र विश्लेषण होईलच. एका मूळ मुद्द्याकडे परत येऊ. पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा हेमाताई आपल्याला असा विश्वास ठामपणे दिसतो की पवारांचं नाव वापरून फोटो वापरून मतं मिळतात हे आपल्याला वाटतं, म्हणून तुम्हाला पवारांचं नाव आणि फोटो अजितदादांकडे जाऊ द्यायचा नाहीये. ते काय पवार साहेबांचं गुडविल आहे हे तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा कमेंटमध्ये सांगितले की पवार साहेबांचं पूर्ण देशामध्ये गुडविल आहे. आता राहता राहिला मुद्दा, रुपालीताई जे बोलतायत की मतदार ठरवतील, एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं की मतदार ठरवतील आता की पवार साहेबांचं गुडविल आहे का अजितदादांचं कर्तृत्व आहे. कर्तृत्व रुपालीताई सगळ्यांचंच असतं, तुमचं नाही का कर्तृत्व. महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारणात काम करणारे साध्या साध्या कार्यकर्त्यांचं कर्तृत्व असतं, पण डोक्यावर हात ठेवणारेच नेतृत्व घडत असतं हे कळण्या इतपत तुमच्यामध्ये पण मॅच्युरिटी आहे, माझ्यामध्ये पण मॅच्युरिटी आहे. मला वाटतं दादांचं कर्तृत्व असं म्हणायचंय, थोडस थांबवते तुम्हाला. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली ना तर तो वडील आहे ना आनंदाने खुश होतो, त्याच्या नावं ठेवत नाही, लक्षात ठेवा. आणि जर ती चप्पल मुलांनी घातली नाही ना तर ते म्हणजे त्या माणसाला कार्यशील म्हणलं, म्हणजे तो कुठल्याही कामाचा नाही म्हणलं जातं. त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेबांच्या कर्तृत्वाचा कुणीही इथं वाईट उल्लेख केला नाही.
त्यांनी महाराष्ट्राचे काय नाही केलं असं कोणी बोललं नाही. तुम्ही सातत्याने भावनिक मुद्दा आणून काही चुकी अजितदादांचं कर्तृत्व आहे तर आहे ना. अजितदादांनी विकास केलाय तर केलाय ना. फक्त शरद पवार साहेबांचं नाव वापरून अजितदादा राहिले नाहीत महाराष्ट्रामध्ये. हेही तुम्ही याची नोंद घेतली पाहिजे. अरे मला बोलू दे ना. तुम्हाला योग्य व्यवस्थित वेळ दिली जाते सरांकडून. जी हेमाताई, मी आपल्याला वेळ देतो. रुपालीताई, छोटी विनंती आहे, वेळेच्या मर्यादेत आपल्याला कार्यक्रम आटोपायचा असतो. हेमाताईंना दिलेल्या वेळेत त्यांना त्यांची मतं मांडण्याची आपण संधी देऊयात. हेमाताई, 1 मिनिट उरलंय, पटकन आपल्यासाठीच आहे फक्त. काय शरदचंद्रजी पवार साहेबांचं गुडविल हे मला वाटतं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सांगायची गरज नाही. ते देशाने पाहिलेलं गुडविल आहे. आणि पवार साहेबांच्या नावावर मतदान मिळतं का हे मला वाटतं 2019ला सगळ्या महाराष्ट्राने सगळ्या देशाने पाहिलंय. ज्यावेळी आम्हाला काय एक्झिट पोल मध्ये 3 किंवा 4 तुम्ही सेकंड डिजिट पर्यंत पण जाणार नाही अशा प्रकारचे सर्वे रिपोर्ट येत होते, त्यावेळी आदरणीय पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून ज्या पद्धतीनं त्यांनी कॅम्पेनिंग केली आणि मग ती साताऱ्यातली पावसातली सभा असू दे किंवा काय असू दे, हे मला सांगायचं यात मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्राचा तारणहार, महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला जपणारा निधर्मवादी नेता जर कोण असेल तर तो आदरणीय पवार साहेबच आहेत. हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. हेमाताई, सगळं एका बाजूला काही क्षणांसाठी जरी मान्य केलं तरी वास्तव काय आहे हेही स्वीकारा. 100च्या पलीकडे काय आमदार नाहीत, 10च्या पलीकडे काय खासदार नाहीत, पावसात भिजूनही बहुमत नाही आणि सत्तेत येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली. सगळं काही वास्तव समोर आहे. याच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा पुढे नेत असताना फक्त 30 सेकंद उरली आहेत. पटकन रुपालीताई, आपल्याला विचारतो, येत्या दिवसात परिस्थिती पाहता अजित पवारांच्या बॅनरवर यशवंतरावांचाच फोटो राहून फायदा कोणाचा? एक लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाणांचा फोटो लागून माननीय अजितदादांनी जे काम केलं त्याच्यामुळे मतदारांनी कौल कुणाला देणार आहे 2000 आताच्या निवडणुकीत लक्षात येईल. आणि शरद पवार साहेबांसोबत अजितदादाची जोड होती म्हणून ते यशस्वी ठरलं, याचीही जाणीव हेमाताईंनी स्वतःला करून दिली पाहिजे. अगदी वेळमर्यादेमध्ये चर्चा आटोपती घ्यायची. हेमाताई, माफ करा, आत्ताच्या घडीला मला आपल्याला थांबावं लागतंय. भविष्यात आपल्याला नक्की परत संधी देऊ. आत्ताच्या घडीला या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.